म्हाळसा, ह्या सारीपाटाच्या खेळात तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल. आजच्या सारीपाटाच्या खेळात जर तुम्ही जिंकलात तर माझ्यापेक्षा कांकणभर सुंदर अशा स्त्रीशी मी तुमचा विवाह करून देते. आणि आता देव पहिलं दान टाकत्याल आणि सुरू होईल सारीपाटाचा खेळ. तीन दान. देवासनी पडला आहे 3 दान. म्हाळसा देवसनी मिळालेला आहे 2 दान. देवाला पडला आहे 10 दान. खेळ थांबवा. पण का? तुम्ही ही चाल चुकीची खेळली आहे. माझे लक्ष नसताना तुम्ही ही चाल खेळला आहात. ही चाल मागे घ्या, तोवर मी खेळणार नाही. पण म्हाळसा, मी योग्य चालच खेळली आहे. नाही, तुम्ही ही चाल चुकीची खेळली आहे. देवा, साक्षी म्हणून नंदेशरावांनाच विचारूया. देवांची बाजू न्याय्य आहे. आता समधी जण जमलेली आहेत. हवा बैठकीचा कार्यक्रम सुरू करावा. काय आबा, सोन्यासारखा एकुलता एक पोरगा हाय माझा. माझ्या म्हणण्याप्रमाणे समज होईल. बैठक झाली का लागली सुपारी फुटल. हे शेवंती, अगं हाय तरी काय तुझ्या मनात ते तरी सांग की. हे बघ आजा, आता का सुपारी फुटली का 3 दिवसात बानू आणि रंग्याचं लगीन होईल. चालेल. बानूच्या अंगभर चांदी आणि सोनं होवी लग्नाच्या येळेला. अगं त्याला जमल तसं करेल ना त्यो. नाही नाही, आधीच सांगते, नंतर त्याला फसवलं असं नग व्हाया. चालेल. अजून एक, आजा, तुझी समधी मेंढर माझ्या दारात आणून बांधायची. शेवंते, उगा हावरटपणा करू नगस. होत्याचं नव्हतं होईल. तुम्ही का बसा. समधी मेंढर द्यायची माझ्यासाठी जगण्याचा आधार आहे, तोच द्यायचा. पण माझी पोर मजीच माझं जगणं, आणि तिच्या सुखासाठी मी हे बी करेल. दिली माझी पोर सुखात नांदणार असेल तर त्यासाठी मी काय बी करेल.
मला हे मान्य नाही. जोवर ही चाल मागे घेतली जात नाही तोवर मी हा खेळ खेळणार नाही. देवी, नियमाप्रमाणे खेळासाठी जे साक्षी आहेत त्यांचा निर्णय मान्य करावा लागेल. हा या खेळाचा अपरिहार्य भाग आहे. देवा, तर बोलता बोलता बैठक झाली म्हणायची. आजपासून तिसऱ्या दिवशी लगीन पक्क करायचं. मग आता सुपारी फोडायची का? नाही. पोरीला नग बोलवाय, तिला नग बघाय. अगं आपल्या बानूला ओळखत नाही होय तू. समजा रीतीनुसार व्हायला नग. ये म्हणजे बानूला घेऊन जरा बाहेर ये. काय राजा, तुझ्या घरात बाई माणूस नाही म्हणून बानूला काही रीत भात कळतच नाही बघ. अरे पाहुणा माणसं आली पाया पडाय ना ग. तू काय सांगितलं नाही का तिला? चल राय उभी तिकडे, नंतर पड पाया. तुम्ही चाल का नाही खेळत आहात? म्हाळसा, मला प्रधानजींशी एकांतात काहीतरी बोलायचं आहे. हा खेळ सोडून आणि ही जागा सोडून तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. हाही खेळाचा एक नियमच आहे. म्हाळसा, मी बाजूला जाऊन प्रधानजींशी 2 शब्द बोलून लगेच येतो. नाही. देवा, मी काय म्हणतो, श्री खंडेरायांना सारीपाटाचा खेळ जरी काही क्षण थांबवायचा असेल तरी त्यांना त्यासाठी काहीतरी मूल्य द्यावे लागेल. पण मूल्य काय असेल? बेल भंडारातील 2 सोंगट्या मी माघारी घेतो. जर असं होणार असेल तर मला चालेल. देवांच्या 2 सोंगट्या माघारी घेण्यात येतील. काय झालं देवा? प्रधानजी, नारद मुनींना तात्काळ चंदनपुरीला बानूकडे पाठवा. ती संकटात आहे. होय देवा, तुम्ही सारीपाटावर लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं. तुम्हाला हरायचं आहे, ध्यानात असू द्या. नारायण 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 नारायण. महाराज आलं आता ते बानूला समजवणार, समजसनी जाया सांगणार.
ही सोयरीक मोडणार. महाराज, अहो बरं झालं तुम्ही आलासा, नाहीतर माझ्या बाजूने कोण उभं राहणार. मला तर वाटलं होतं हे समजा असं चालू राहणार आहे. उठ बानू. बानू, माझी शिष्या रडते आहे हे शोभत नाही. जे चाललंय ते चालू द्या. म्हाळसा, आता कोणत्याही क्षणी सूर्य माथ्यावर आहे आणि देव जिंकतील. हे भास्करा, या क्षणापर्यंत प्रत्येक सूर्योदयाला मी माझ्या पवित्र हाताने तुम्हाला अर्घ्य दिले आहे. त्या पुण्याचा अंश म्हणून या क्षणी तुम्ही मागे व्हावे. देवी, मी आपल्या आज्ञेत आहे. आपण मला धर्मसंकटात टाकले आहे. माझी ही इच्छा पूर्ण करा सूर्यदेवा. देवा, हे सृष्टीच्या नियमांविरुद्ध आहे, पण मला हे करावेच लागेल. क्षमा असावी. इकडे जा. तिकडे येताना पाय वल्ल करू ना. लक्ष्मीचं पायगुण हाय तुझ्याकडं. पाय बघू तुझं. अंगठ्या परीस दुसरं बोट लहान हाय. तुझ्या डोक्यावर बसणार नाही. तुझ्यासाठी राब 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 राबल. घेऊन ये. जा. थांब तशीच. माझ्या डोळ्यामोर माझ्याच पोरीचा यो छळ मांडला आहे शेवंतीनं. असं कुठं बघतात होय पोरीला. आणते इकडे. नारायण नारायण. हा काय दुष्टपणा चालवलाय. स्त्री ही कोणाची तरी मुलगी असते, कोणाची तरी पत्नी असते, कोणाची तरी भगिनी असते, कोणाची तरी माता असते. याचा विसर कसा पडतो तुम्हाला. मी आल्यापासून पाहतो आहे काय विटंबना चालवली एका स्त्रीची. आणि ही केवळ एक स्त्री नव्हे, ही बानू आहे.
तिचे धाता त्राता श्री मार्तंड भैरव आहेत. आणि आज मी इथे जाहीरपणे सांगतो, बानू ही माझी शिष्य आहे. हिच्याशी असं वागलेलं मी खपवून घेणार नाही. काय योग्यता आहे तुमची? कुठल्या बुद्धीने तुम्ही तिला हे सगळं करायला सांगत आहात? चांगुलपणाची परीक्षा पाहता काय? उठा, उठा इथून, नाहीतर माझ्या शापाचे धनी व्हाल. परीक्षेचा काळ संपला बघ. आता चिंता नको. अजामिळ, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. अरे, जिच्यावर नितांत माया केलीस, जिला जीवापाड जपलंस, वाढवलंस, तिची ही अशी अवस्था केलीस. अरे, कोणत्या नराधमाच्या हातात तिचा हात द्यायला निघाला होतास? तुझी बुद्धी भ्रष्ट झाली होती की तुझी मुलगी जड झाली तुला? महाराज, हो खरंच चुकलं माझं. हो, तुम्ही डोळं उघडलं बघा माझं. क्षमा मागायची असेल तर ती बानूची माग. कारण ती तुझी मुलगीच नव्हे तर श्री खंडेरायांची परमभक्त आहे. सारी पाटाचा यो खेळ जिंकण्यासाठी देवासनी पाहिजे नुसतं 5 जण. मी म्हणलं होतं का नाही की देवच जिंकणार ते? होय, बायकासनी तुम्ही कधी पुढे जाऊ दिलाय? देवा, तुम्हाला हरायचं आहे, ध्यानात असू द्या. देवांना मिळाला आहे 2 दान. आता सूर्यदेव कधी बी माथ्यावरती येईल. आता जर का श्री म्हाळसादेवीसनी दादान पडलं तर आजचा सारी पाटाचा डाव श्री म्हाळसादेवी जिंकत्याल. बघा, किती बी डाव टाकला तरी आलीच की नाही देवी जिकाया. हा, एवढं सोपं नाही ते. माझ्यापेक्षा सुंदर या भूतलावर कोणी नाही. तुम्ही माझेच राहाल. लतिका, मी जिंकले. लक्ष्मीदेवी, मी जिंकले. मी जिंकले. आजच्या या सारी पाटाच्या डावात श्री खंडेराय हरला आहेत आणि श्री म्हाळसादेवी जिंकल्या आहेत.